आपलं भारतीतला भैरू कधीच इतिहास जमा झाला. हा आहे आजचा भैरू. 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरवरून तो शेतात जातो, यंत्राच्या साह्याने शेती नांगरतो, सगळी कामं करतो. पाणी त्याला आता मोठ्याने नव्हे तर पाईपनी ठिबक सिंचन करून देतो किंवा स्प्रिंकलरने देतो. त्याची सगळी कामं ही यंत्राच्या साह्याने होतात. रिमोट कंट्रोलच्या साह्याने घरी बसूनही तो प्रत्येक कामं करू शकतो. शिकलेला असतो, नोकरी करतो, शेतीला पूरक व्यवसाय करतो. शेतकऱ्यांना दिलेल्या विविध योजनांचा फायदा कसा जास्तीत जास्त करून घेता येईल ते बघतो आणि जमिनीची सेवा करतो. जमिनीशी मात्र प्रामाणिक राहतो. साधा हा भोळा भैरूसारखाच, पण आधुनिक काळातला हा भैरू. कसा वाटला तुम्हाला? एकदा कधीतरी जा, त्याला भेटा, त्याच्याशी गप्पा मारा, समजून घ्या. तुम्हाला त्याच्याकडून खूप खूप काही शिकता येण्यासारखं आहे. मी सध्या तेच करते, त्यांच्याकडून शिकते आणि मग मला माझं अगाध अज्ञान ते लक्षात येतं. ही छोटी छोटी मुलं शेतीमधली अक्षरशः तज्ज्ञ आहेत. आधुनिक शेती आणि परंपरागत शेती यांचं उत्तम समीकरण करणं त्यांना साधलं आहे. चला अनुभव.